गुड मॉर्निंग स्टुडंट. आपला टॉपिक संपला आहे. आता लास्ट जेई आणि नीटवाले पॉईंट आपल्याला डिस्कस करायचे आहेत. तर या टॉपिकमध्ये काय काय होतं मी पहिल्यांदा तुम्हाला सांगतो. आपण पहिल्यांदा स्टडी केलं तो म्हणजे न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, त्यानंतर रिलेशन बिटवीन स्मॉल जी अँड कॅपिटल जी, फॅक्टर्स अफेक्टिंग ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. 4 फॅक्टर होते ते म्हणजे हाईट, डेप्थ, जॉमेट्री ऑफ अर्थ, त्यानंतर इफेक्ट ऑफ लॅटिट्यूड आपण स्टडी केलं, त्यानंतर लॉन्चिंग ऑफ सॅटेलाईट आपण स्टडी केलं, नंतर क्रिटिकल व्हिलॉसिटी, टाईम पिरियडचे रिलेशन आपण स्टडी केले, त्यानंतर बाइंडिंग एनर्जी ऑफ रिव्हॉल्विंग सॅटेलाईट, बाइंडिंग एनर्जी ऑफ ऑब्जेक्ट ॲट रेस्ट ऑन अ सरफेस ऑफ अर्थ हे आपण स्टडी केलं, त्यानंतर एस्केप व्हिलॉसिटी, केपलर्स लॉ हे स्टडी केलं. तर या टॉपिकमध्ये एवढं आहे. आता काही अजून ॲडिशनल पॉईंट आहेत जे फॉर्म्युले वगैरे आहेत. आपल्याला जेई नीट करताना हे फॉर्म्युले देखील लागणार आहेत. मेनली ग्रॅव्हिटेशन फील्ड किंवा ग्रॅव्हिटेशन फील्ड इंटेन्सिटी पण म्हणतात त्याला. ग्रॅव्हिटेशनल फील्ड ड्यू टू व्हेरियस ऑब्जेक्ट याचे मी काही फॉर्म्युले सांगणार आहे. फॉर्म्युले मात्र तुम्हाला तोंडपाठ करावे लागणार आहेत. असे सेम फॉर्म्युले आपण इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये देखील स्टडी केलेत. आता ग्रॅव्हिटेशन पोटॅन्शियल आणि ग्रॅव्हिटेशन फील्ड याचे रिलेशन फक्त तुम्ही तोंडपाठ करून ठेवा. हवं तर त्याच्या नोट्स बनवा, मायक्रो नोट्स, म्हणजे मग तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. तर आता बघा, अकॉर्डिंग टू केपलर सेकंड लॉ, केपलर सेकंड लॉ होता लॉ ऑफ केपलर सेकंड लॉ त्यालाच आपण म्हणतो लॉ ऑफ एरियल व्हिलॉसिटी, बरोबर आहे. केपलर सेकंड लॉ इट इज इन अकॉर्डन्स विथ लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. सो फ्रॉम केपलर सेकंड लॉ अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला असतो 2m dA/dt. dA/dt म्हणजे एरियल व्हिलॉसिटी, एम म्हणजे मास ऑफ प्लॅनेट. सो अकॉर्डिंग टू केपलर्स लॉ फॉर्म्युला फॉर अँग्युलर मोमेंटम, अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला आहे 2m dA/dt. मग ह्याच्यावरनं एरियल व्हिलॉसिटीचा फॉर्म्युला काय आला बघा, dA/dt इज इक्वल टू L/2m. दिस इज फॉर्म्युला फॉर एरियल व्हिलॉसिटी. मागच्या लेक्चरमध्ये आपण एरियल व्हिलॉसिटीचे दुसरे फॉर्म्युले स्टडी केलेत. एरियल व्हिलॉसिटीचे बाकीचे रिलेशन असतात हाफ आर स्क्वेअर डी थिटा अपॉन डी टी, बरोबर आहे, हाफ आर स्क्वेअर ओमेगा. तर एरियल व्हिलॉसिटीचा अजून एक फॉर्म्युला आला, एरियल व्हिलॉसिटी इज L/2m. आता सपोज करा एखादा ऑब्जेक्ट आहे, त्याला तुम्ही रिव्हॉल्विंग सॅटेलाईटमधून ड्रॉप केलं, तर तो ऑब्जेक्ट खाली पडेल का? तर तो ऑब्जेक्ट खाली पडणार नाही, तर तो सॅटेलाईट भोवतीच रिव्हॉल्व व्हायला सुरुवात होईल. यावर एकदा क्वेश्चन विचारला आहे. रिव्हॉल्विंग सॅटेलाईटमधून जर एखादा ऑब्जेक्ट ड्रॉप केला तर तो खाली ग्राउंडवर येत नाही, तो सॅटेलाईटच्या भोवती रिव्हॉल्व व्हायला सुरुवात होतो, कारण त्यावेळेला तो सॅटेलाईटच्या ग्रॅव्हिटेशन फील्डमध्ये असणार आहे आणि सॅटेलाईटनं त्या ऑब्जेक्टवर एक्झर्ट केलेला ग्रॅव्हिटेशनल फोर्स असेल तो त्याला ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व व्हायला हेल्प करेल. सो सॅटेलाईटमधून जर एखादा ऑब्जेक्ट ड्रॉप केला असेल तर इट विल कंटिन्यू टू मूव्ह अलॉंग सेम सॅटेलाईट. ओके, मग आता आपल्याला पुढचा पॉईंट स्टडी करायचा आहे, तो म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी. याला ग्रॅव्हिटेशनल फील्ड पण म्हणतात किंवा ग्रॅव्हिटेशनल फील्ड स्ट्रेंथ देखील म्हणतात. सो ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्सपिरियन्स पर युनिट मास इज कॉल्ड ॲज ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी. मी पुन्हा एकदा रिपीट करतो डेफिनेशन. ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्सपिरियन्स पर युनिट मास इज कॉल्ड ॲज ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी. सो ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी त्याचा सिम्बॉल आय असतो. इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्सपिरियन्स पर युनिट मास. याचं युनिट असतं न्यूटन पर के जी. CGS युनिट असतं डाईन पर ग्रॅम आणि ही वेक्टर क्वांटिटी आहे. लक्षात आलं. ग्रॅव्हिटेशनल फील्डचा फॉर्म्युला आय इज इक्वल टू F/m. ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्सपिरियन्स पर युनिट मास इज कॉल्ड ॲज ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी. आता नीट लक्ष द्या, हे दोन मास आहेत. दिस मास इज स्मॉल m, दिस मास इज कॅपिटल M. दे आर सेपरेटेड बाय डिस्टन्स r. ओके, पहिलं मास कॅपिटल M, दुसरं मास स्मॉल m, सेपरेटेड बाय डिस्टन्स r. आता ह्यांच्यामधला ग्रॅव्हिटेशनल फोर्स असणार आहे अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ G m1m2/r². आता m1 म्हणजे कॅपिटल M आणि m2 म्हणजे स्मॉल m,
मग ग्रॅव्हिटेशनल फोर्स आला GMM अपॉन आर स्क्वेअर. अकॉर्डिंग टू डेफिनेशन ऑफ ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी, ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी इज नथिंग बट फोर्स डिवायडेड बाय मास. मग हे आलं GMM अपॉन आर स्क्वेअर डिवायडेड बाय एम. MM कॅन्सल झालं. सो ग्रॅव्हिटेशनल फील्ड इज इक्वल टू आलं GM अपॉन आर स्क्वेअर. आता GM अपॉन आर स्क्वेअर इज नथिंग बट ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मग ह्याच्यावरून आपण एक इम्पॉर्टंट रिलेशन प्रूव्ह केलं. ॲट अ गिवन लोकेशन इंटेन्सिटी ऑफ ग्रॅव्हिटेशनल फील्ड इज न्यूमरिकल इक्वल टू ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट दॅट पर्टिक्युलर प्लेस. कळलं का? ग्रॅव्हिटेशन फील्डचा बेसिक फॉर्म्युला काय आहे? फोर्स डिवायडेड बाय मास. ग्रॅव्हिटेशन फील्डचा बेसिक फॉर्म्युला फोर्स डिवायडेड बाय मास. आणि आत्ता आपण रिलेशन कोणतं प्रूव्ह केलं? ग्रॅव्हिटेशन फील्ड इंटेन्सिटी GM अपॉन आर स्क्वेअर विच इज नथिंग बट G. सो एका पर्टिक्युलर लोकेशनला ग्रॅव्हिटेशन फील्ड इंटेन्सिटी आणि ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हे कायम दोघं कसे असतात? सेम असतात. ओके. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल, पुढचा पॉईंट. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल इज नथिंग बट वर्क डन पर युनिट मास. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियलला कसं डिफाईन करायचं? ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल इज नथिंग बट वर्क डन पर युनिट मास. ओके. सो ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल त्याचा फॉर्म्युला येतो -GM अपॉन आर. आता हे जे डेरिवेशन आहे इट इज बियॉन्ड द स्कोप ऑफ अवर सिलॅबस. त्यामुळं डेरिवेशन मी घेऊन पुन्हा तुमचा फापट पसारा वाढवत नाही किंवा तुमचं कन्फ्युजन वाढवत नाही. तर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल फॉर्म्युला काय असतो? -GM अपॉन आर. ओके. आता ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल ग्रेडियंट, चेंज इन ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल पर युनिट चेंज इन डिस्टन्स, इट इज कॉल्ड ॲज ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल ग्रेडियंट. ओके. चेंज इन ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल per unit change in distance is called as gravitational potential gradient. So potential gradient formula आला change in potential divided by change in distance. So gravitational potential gradient is dv by dr. dv म्हणजे change in gravitational potential, dr म्हणजे change in distance. ओके. आता एखाद्या पर्टिक्युलर पॉईंटला एखाद्या पर्टिक्युलर पॉईंटला ग्रॅव्हिटेशनल फील्ड आणि ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल ग्रेडियंटमध्ये काय रिलेशन असतं बघा. सो एखाद्या लोकेशनचं ग्रॅव्हिटेशन फील्ड इज नथिंग बट निगेटिव्ह पोटेन्शियल ग्रेडियंट. सो आय इज ऑलवेज इक्वल टू -dv बाय dr. एखाद्या लोकेशनचं ग्रॅव्हिटेशन फील्ड इज नथिंग बट निगेटिव्ह पोटेन्शियल ग्रेडियंट. सो आय इज इक्वल टू -dv बाय dr. ओके. आता आपल्याला फाइंड करायचं आहे मोमेंटम ऑफ सॅटेलाइट, लिनियर मोमेंटम आणि त्याचा अँग्युलर मोमेंटम. लिनियर मोमेंटम फॉर्म्युला असतो P इज इक्वल टू m इंटू व्ही. आता सॅटेलाइट रिव्हॉल्व होतोय. सॅटेलाइट जर रिव्हॉल्व होत असेल तर त्याची जी व्हिलॉसिटी असते त्याला आपण क्रिटिकल व्हिलॉसिटी म्हणतो. मग सॅटेलाइटचा मोमेंटम आला m इंटू VC. VC असतं √GM अपॉन आर. बरोबर आहे. VCची व्हॅल्यू आपण एक स्टडी केले ऑलरेडी. VCची व्हॅल्यू काय असते? √GM अपॉन आर. सो P इज इक्वल टू m √GM अपॉन आर. ओके. मग m ला आत घेतो म्हणजे हे आलं GM m स्क्वेअर अपॉन आर. ओके. ह्या रिलेशनला √r न मल्टिप्लाय डिवाइड करतो किंवा ठीक आहे √r न मल्टिप्लाय डिवाइड करतो. मग हे आलं GM m स्क्वेअर अपॉन आर इंटू आर डिवायडेड बाय आर. सो मला मिळालं P इज इक्वल टू
जी एम स्क्वेअर आर अपॉन आर स्क्वेअर. सो GM अपॉन आर स्क्वेअर म्हणजे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. सो P इज इक्वल टू मला मिळालं अंडर रूट एम स्क्वेअर आर इंटू GH. ओके, कळलं का तुम्हाला मी काय केलं? मी पुन्हा एकदा रिपीट करतो बघा. लिनियर मोमेंटम फॉर्म्युला असतो एम इंटू व्ही सी. मोमेंटम म्हणजे मास इंटू व्हिलॉसिटी. सॅटेलाईटची व्हिलॉसिटी म्हणजे क्रिटिकल व्हिलॉसिटी असणार आहे. सॅटेलाईटची व्हिलॉसिटी म्हणजे क्रिटिकल व्हिलॉसिटी. मग क्रिटिकल व्हिलॉसिटी किती असते? अंडर रूट GM अपॉन आर. मग P इज इक्वल टू एम इंटू अंडर रूट GM अपॉन आर. ह्या एमला आत घ्या, तो स्क्वेअर रूटच्या आत येताना स्क्वेअर होऊन आत येणार. मग हे आलं GM स्क्वेअर अपॉन आर. आता हे रिलेशन याला अंडर रूट आरनं मल्टिप्लाय डिवाइड केलं. मग हे आलं GM स्क्वेअर आर अपॉन आर स्क्वेअर. GM अपॉन आर स्क्वेअर इज नथिंग बट एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मग P इज इक्वल टू आलं एम स्क्वेअर आर GH. ओके, आता अँग्युलर मोमेंटम ऑफ सॅटेलाइट इट इज MVC इंटू आर. अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला असतो MVR. मग हे आलं एम व्ही सी म्हणजे अंडर रूट GM अपॉन आर इंटू हे आर. ते आर आणि एम अंडर रूटमध्ये घेतो म्हणजे हे आलं GM स्क्वेअर आर स्क्वेअर अपॉन आर. बरोबर आहे. ह्याला आरनं मल्टिप्लाय डिवाइड करतो, अंडर रूट आरनं मल्टिप्लाय डिवाइड करतो म्हणजे हे आलं GM स्क्वेअर आर स्क्वेअर अपॉन आर इंटू आर डिवायडेड बाय आर. सेम टर्मनं मल्टिप्लाय डिवाइड केले की मिनिंग चेंज होत नाही. सो हे आलं अंडर रूट GM अपॉन आर स्क्वेअर इंटू एम स्क्वेअर आर क्यूब. GM अपॉन आर स्क्वेअर दॅट इज नथिंग बट GH, एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. सो अँग्युलर मोमेंटम ऑफ सॅटेलाइट आला एम स्क्वेअर आर क्यूब GH. दिस इज अँग्युलर मोमेंटम ऑफ सॅटेलाइट. लक्षात आलं? आता सॅटेलाइट ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होतोय. वर्क डन टू रिव्हॉल्व अ सॅटेलाइट इज ऑलवेज इक्वल टू 0. सॅटेलाइटला ऑर्बिटमध्ये जर रिव्हॉल्व करायचं असेल तर त्या केसमध्ये वर्क डन 0 असणार आहे. कसं ते बघा. ही अर्थ सॅटेलाइट इज रिव्हॉल्विंग अराउंड अर्थ इन अ सर्क्युलर ऑर्बिट. हा झाला सॅटेलाइट आणि अर्थ यांच्यामधला ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि ही झाली व्हिलॉसिटी ऑफ सॅटेलाइट किंवा हे झालं डिस्प्लेसमेंट ऑफ सॅटेलाइट. बरोबर आहे. वर्क डन फॉर्म्युला असतो व्हेक्टर एफ डॉट व्हेक्टर एस. हा वर्कचा फॉर्म्युला आहे, आपण स्केलर व्हेक्टरमध्ये स्टडी केला आहे. वर्क डन इज नथिंग बट व्हेक्टर एफ डॉट व्हेक्टर एस. सो W इज इक्वल टू FS कॉस थीटा. आता सॅटेलाइट डायग्राम बघा. सॅटेलाइट ज्या वेळेला ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होतो त्यावेळेला फोर्स आणि म्हणजे फोर्स आणि डिस्प्लेसमेंट ह्यांच्यातला अँगल किती आहे? 90 डिग्री आहे. मग हे आलं W इज इक्वल टू FS कॉस 90. कॉस 90 0 असतो. सो वर्क डन किती झालं? 0. लक्षात आलं? वर्क डन टू रिव्हॉल्व अ सॅटेलाइट इन अ सर्क्युलर ऑर्बिट अराउंड अर्थ इज ऑलवेज इक्वल टू 0. ओके. हां, आता सपोज करा हे 3 मास आहेत. हे 3 मास आहेत प्लेस ॲट कॉर्नर्स ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल. पहिलं मास आहे M1, दुसरं मास आहे M2, तिसरं मास आहे M3. यावर एकदा नीटला क्वेश्चन विचारलंय. हे 3 मास आहेत M1, M2 अँड M3. ओके. ह्या सिस्टमची पोटेन्शियल एनर्जी विचारतात. आता ह्या सिस्टमची पोटेन्शियल एनर्जी म्हणजे कुणाची एनर्जी असणार? M1 विथ रिस्पेक्ट टू M2, M2 विथ रिस्पेक्ट टू M3, M3 विथ रिस्पेक्ट टू M1.
सो पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिस्टम आली U1 प्लस U2 प्लस U3. सो हे आलं पोटेन्शियल एनर्जी विथ मायनस साईन असते. हे आलं G M1 M2 अपॉन आर. ही एनर्जी आली M1 विथ रिस्पेक्ट टू M2 मायनस G M2 M3 अपॉन आर. M2 विथ रिस्पेक्ट टू M3. आता M3 विथ रिस्पेक्ट टू M1 मायनस G M3 M1 अपॉन आर. मग सिस्टमची पोटेन्शियल एनर्जी आली मायनस G अपॉन आर M1 M2 प्लस M2 M3 प्लस M3 M1. लक्षात आलं सिस्टमची पोटेन्शियल एनर्जी. आता पुढचा पॉईंट, अ मॅन जम्प अप टू हाईट H1 ऑन अ सरफेस ऑफ वन प्लॅनेट. एका प्लॅनेटच्या सरफेसवर मॅन किती जम्प करतोय? अप टू हाईट H1. विथ सेम एफर्ट्स ही जम्प अप टू हाईट H2 ऑन सरफेस ऑफ अदर प्लॅनेट. देन G आणि H मधलं रिलेशन आपल्याला फाइंड करायचं आहे. तर आता बघा पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू MGH. बरोबर आहे. मग ह्याच्यावरनं जीचं रिलेशन आलं G इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी डिवायडेड बाय MH. सो G इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू H. मग रिलेशन आलं G1 अपॉन G2 इज इक्वल टू H2 अपॉन H1. म्हणजे ज्या प्लॅनेटच्या सरफेसवर ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कमी असेल तिथे मॅनची जंप असेल त्याची हाईट कंपॅरेटिव्हली लार्ज असेल. लक्षात आलं? कळलं का? तर पोटेन्शियल एनर्जीच्या रिलेशनवरनं मी प्रूव्ह केलं G इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू H. ज्या प्लॅनेटच्या सरफेसवर हाईट कमी असेल तिथे पोटेन्शियल एनर्जी कंपॅरेटिव्हली लार्ज असेल. मग आता आपल्याला स्टडी करायचं आहे ग्रॅव्हिटेशन फील्ड ड्यू टू व्हेरियस ऑब्जेक्ट. ओके, पहिला ऑब्जेक्ट आहे तो म्हणजे हॉलोस्पियर. हॉलोस्पियरची रेडियस R आहे. हा ऑब्झर्वेशन पॉईंट आहे. ऑब्झर्वेशन पॉईंट म्हणजे ज्या पॉईंटला तुम्ही ग्रॅव्हिटेशन फील्ड डिटरमाइन करताय किंवा ज्या पॉईंटला तुम्ही ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल डिटरमाइन करताय तो पॉईंट. याचं सेंटरपासूनचा डिस्टन्स आहे स्मॉल r. ओके, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी तो ऑब्जेक्ट आहे. तो ऑब्जेक्टची रेडियस कॅपिटल R आणि ऑब्झर्वेशन पॉईंट ज्या पॉईंटला आपल्याला ग्रॅव्हिटेशन फील्ड किंवा ग्रॅव्हिटेशन पोटेन्शियल फाइंड करायचं आहे ते डिस्टन्स आहे स्मॉल r. मग आता पहिली कंडिशन स्मॉल r ग्रेटर दॅन कॅपिटल R. आता स्मॉल r ग्रेटर दॅन कॅपिटल R घेतलं याचा अर्थ हा पॉईंट आहे तो स्पियरच्या आउटसाईडला आहे. सो स्मॉल r ग्रेटर दॅन कॅपिटल R याला शब्दांमध्ये कसं सांगायचं? ऑब्झर्वेशन पॉईंट लाईज आउटसाईड स्पियर. मग या केसमध्ये ग्रॅव्हिटेशन फील्ड असणार आहे I इज इक्वल टू GM अपॉन R² आणि ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल असणार आहे मायनस GM अपॉन R. ओके, हे डेरिवेशनची गरज नाही आहे, तुम्हाला फक्त फॉर्म्युले पाठ करायचे आहेत. सो ऑब्झर्वेशन पॉईंट जर स्पियरच्या आउटसाईडला असेल तर ग्रॅव्हिटेशन फील्ड किती असतं? GM अपॉन R² आणि ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल किती असतं? मायनस GM अपॉन R. आता दुसरी कंडिशन स्मॉल r इज इक्वल टू कॅपिटल R. म्हणजे ऑब्झर्वेशन पॉईंट कुठे आहे? ऑब्झर्वेशन पॉईंट लाईज ऑन सरफेस ऑफ स्पियर. आता ऑब्झर्वेशन पॉईंट जर स्पियरच्या सरफेसवर असेल तर सेंटर टू सेंटर डिस्टन्स कॅपिटल R झालं. बरोबर आहे ना? ऑब्झर्वेशन पॉईंट जर स्पियरच्या सरफेसवर असेल तर सेंटर टू सेंटर डिस्टन्स कॅपिटल R आलं. मग या केसमध्ये ग्रॅव्हिटेशन फील्ड आलं GM अपॉन कॅपिटल R² आणि पोटेन्शियल आलं मायनस GM अपॉन कॅपिटल R. ओके, ऑब्झर्वेशन पॉईंट जर स्पियरच्या सरफेसवर असेल तर ग्रॅव्हिटेशन फील्ड किती आलं? GM अपॉन कॅपिटल R² आणि पोटेन्शियल आलं मायनस GM अपॉन R. आता सपोज करा ऑब्झर्वेशन पॉईंट स्पियरच्या इंटेरियरमध्ये आहे. ओके,
मग कंडिशन आली स्मॉल आर लेस दॅन कॅपिटल आर. ऑब्झर्वेशन पॉईंट स्पियरच्या सेंटरला आहे. तर इंटिरियर पोर्शनमध्ये ग्रॅव्हिटेशन फील्ड 0 असेल, कारण मास आहे ते स्पियरच्या सरफेसवर आहे. इंटिरियरमध्ये मास नाही आहे, त्यामुळं ग्रॅव्हिटेशन फील्ड किती झालं? 0 झालं. आणि पोटेन्शियल इनसाइड इज ऑलवेज इक्वल टू पोटेन्शियल ऑन सरफेस, आणि ते असणार आहे -GM अपॉन कॅपिटल आर. हा नीट पॉईंट ऑफ व्ह्यू खूप इम्पॉर्टंट पॉईंट. लक्षात आलं? इन केस ऑफ हॉलो स्पियर मास त्या स्पियरच्या सरफेसवर आहे. इन अ इंटिरियर पोर्शन देअर इज नो मास, त्यामुळे ग्रॅव्हिटेशन फील्ड किती झालं इंटिरियरमध्ये? 0. आणि ग्रॅव्हिटेशन पोटेन्शियल इज इक्वल टू पोटेन्शियल ऑन सरफेस, देअरफॉर पोटेन्शियल आलं -GM अपॉन आर. ॲट सेंटर ऑफ स्पियर, ॲट सेंटर I इज इक्वल टू 0 आणि V इज इक्वल टू -GM अपॉन आर. लक्षात आलं? स्पियरच्या सरफेसवर स्पियरच्या सेंटरला ग्रॅव्हिटेशन फील्ड 0 आणि पोटेन्शियल किती असेल? जेवढं सरफेसवर आहे तेवढंच. सो इट इज -GM अपॉन आर. लक्षात आलं? पुन्हा एकदा बघा व्यवस्थित. ह्या फॉर्म्युला डिस्कस करताना आपण कॅपिटल आर म्हणजे त्या ऑब्जेक्टची रेडियस घेतले आणि स्मॉल आर म्हणजे ऑब्झर्वेशन पॉईंटचं डिस्टन्स घेतलं आहे फ्रॉम सेंटर ऑफ स्पियर. ऑब्झर्वेशन पॉईंट लाईज आउटसाईड स्पियर, तर ग्रॅव्हिटेशन फील्ड असेल GM अपॉन स्मॉल आर स्क्वेअर आणि पोटेन्शियल असेल -GM अपॉन आर. ऑब्झर्वेशन पॉईंट स्पियरच्या सरफेसवर असेल तर ग्रॅव्हिटेशन फील्ड असेल -GM अपॉन आर स्क्वेअर, कॅपिटल आर स्क्वेअर, आणि पोटेन्शियल असेल -GM अपॉन आर. ऑब्झर्वेशन पॉईंट जर स्पियरच्या इंटिरियरमध्ये असेल तर ग्रॅव्हिटेशन फील्ड 0 असेल, कारण मास आहे ते स्पियरच्या सरफेसवर आहे, इंटिरियरमध्ये मास नाही आहे, त्यामुळं ग्रॅव्हिटेशन फील्ड किती झालं? 0. आणि ग्रॅव्हिटेशन पोटेन्शियल मात्र आतमध्ये कॉन्स्टंट असेल, तर स्पियरच्या सरफेसवर जेवढं पोटेन्शियल असेल तेवढंच त्याच्या इंटिरियरमध्ये असेल. सो पोटेन्शियल आलं -GM अपॉन कॅपिटल आर. ॲट सेंटर ऑफ स्पियर ग्रॅव्हिटेशन पोटेन्शियल असेल, ग्रॅव्हिटेशन फील्ड 0 असेल आणि ग्रॅव्हिटेशन पोटेन्शियल असेल -GM अपॉन आर स्क्वेअर. लक्षात आलं? कळलं का? हां, मग आता सॉलिड स्पियर. सॉलिड स्पियरची रेडियस आर आणि ऑब्झर्वेशन पॉईंट याचं डिस्टन्स स्मॉल आर. ऑब्झर्वेशन पॉईंट जर स्पियरच्या आउटसाईडला असेल तर ग्रॅव्हिटेशन फील्ड असेल GM अपॉन आर स्क्वेअर. ऑब्झर्वेशन पॉईंट जर स्पियरच्या आउटसाईडला असेल तर ग्रॅव्हिटेशन फील्ड किती येणार? GM अपॉन आर स्क्वेअर. आणि ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल असेल -GM अपॉन आर. ओके. ऑब्झर्वेशन पॉईंट जर स्पियरच्या आउटसाईडला असेल तर ग्रॅव्हिटेशन फील्ड किती आलं? GM अपॉन आर स्क्वेअर. आणि ग्रॅव्हिटेशन पोटेन्शियल आलं -GM अपॉन आर. ओके. ऑब्झर्वेशन पॉईंट जर स्पियरच्या सरफेसवर असेल तर ग्रॅव्हिटेशन फील्ड आलं GM अपॉन कॅपिटल आर स्क्वेअर आणि पोटेन्शियल आलं -GM अपॉन आर. ओके. कळलं का? हां, आता ऑब्झर्वेशन पॉईंट जर स्पियरच्या इंटिरियरमध्ये असेल, ऑब्झर्वेशन पॉईंट जर स्पियरच्या इंटिरियरमध्ये असेल तर ग्रॅव्हिटेशन फील्ड येईल GM स्मॉल आर डिवायडेड बाय कॅपिटल आर क्यूब. GM स्मॉल आर डिवायडेड बाय कॅपिटल आर क्यूब. आणि पोटेन्शियल असेल, हा फॉर्म्युला मात्र तुम्हाला पाठ करावा लागणार आहे, -GM इंटू ब्रॅकेट 3 कॅपिटल आर स्क्वेअर मायनस स्मॉल आर स्क्वेअर डिवायडेड बाय 2 आर क्यूब, 2 कॅपिटल आर क्यूब. हा एक फॉर्म्युला फक्त लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला. सो ऑब्झर्वेशन पॉईंट जर सॉलिड स्पियरच्या इंटिरियरमध्ये असेल तर हे दोन्ही फॉर्म्युले खूप इम्पॉर्टंट आहेत.
इफ ऑब्झर्वेशन पॉईंट लाईज इन अ इंटिरियर पोर्शन ऑफ स्पियर, तर ग्रॅव्हिटेशन फील्ड असेल जी एम स्मॉल आर डिवायडेड बाय कॅपिटल आर क्यूब, आणि पोटेन्शियल असेल मायनस जी एम इंटू ब्रॅकेट 3r² मायनस स्मॉल आर स्क्वेअर डिवायडेड बाय 2r क्यूब. ॲट सेंटर ऑफ स्पियर ग्रॅव्हिटेशन फील्ड 0 असेल आणि ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल असेल 3/2 टाइम्स पोटेन्शियल ऑन सरफेस. लक्षात आलं? ॲट सेंटर पोटेन्शियल किती असेल 3/2 टाइम्स पोटेन्शियल ऑन सरफेस, तर हे आलं 3/2 इंटू मायनस जी एम अपॉन कॅपिटल आर. लक्षात आलं? सॉलिड स्पियर खूप इम्पॉर्टंट आहे, कारण अर्थ हा सॉलिड स्पियर आहे. लक्षात आलं का? अर्थ ही सॉलिड स्पियर, त्यामुळे सॉलिड स्पियरचे सगळे फॉर्म्युले आपल्याला अर्थसाठी अप्लाय करावे लागतात. तर मी पुन्हा एकदा रिवाईज करतो बघा. ऑब्झर्वेशन पॉईंट सॉलिड स्पियरच्या आउटसाईडला आहे, तर आउटसाईडला ग्रॅव्हिटेशन फील्ड किती असेल जी एम अपॉन स्मॉल आर स्क्वेअर, आणि पोटेन्शियल असेल मायनस जी एम अपॉन आर. ऑब्झर्वेशन पॉईंट स्पियरच्या सरफेसवर आहे, तर ग्रॅव्हिटेशन फील्ड असेल जी एम अपॉन कॅपिटल आर स्क्वेअर, आणि पोटेन्शियल असेल मायनस जी एम अपॉन कॅपिटल आर. ऑब्झर्वेशन पॉईंट स्पियरच्या इंटिरियरमध्ये आहे. आता इंटिरियरमध्ये मास आहे, त्यामुळे आतल्या बाजूला पण ग्रॅव्हिटेशन फील्ड असणार, तर ग्रॅव्हिटेशन फील्ड असणार जी एम स्मॉल आर डिवायडेड बाय कॅपिटल आर क्यूब, आणि पोटेन्शियल असेल मायनस जी एम इंटू ब्रॅकेट 3 कॅपिटल आर स्क्वेअर मायनस स्मॉल आर स्क्वेअर डिवायडेड बाय 2r क्यूब. ओके. ॲट सेंटर ऑफ स्पियर ग्रॅव्हिटेशन फील्ड 0 असेल, तर पोटेन्शियल असेल 3/2 टाइम्स पोटेन्शियल ऑन सरफेस, म्हणजे आलं 3/2 टाइम्स मायनस जी एम अपॉन आर. एक लक्षात ठेवायचं, फॉर सॉलिड स्पियर इन अ इंटिरियर पोर्शन I इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर. फॉर सॉलिड स्पियर इन अ इंटिरियर पोर्शन I इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर, तर आउटसाईडला I इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. क्लिअर झालं? लक्षात आलं का? तर एवढे आपल्याला जेईचे पॉईंट डिस्कस करायचे होते. तर हा टॉपिक संपलाय. आता मी पुढचा टॉपिक वेगळा नवीन टॉपिक चालू करेन. त्याच्या अगोदर तुमचा हा टॉपिक रेडी व्हायला पाहिजे. आपली आता संडेला एक्झाम असणार आहे. टॉपिकमधले ईच अँड एव्हरी पॉईंट तुम्हाला क्लिअर झालेला असेल. हा टॉपिक जेई नीट पॉईंट ऑफ व्ह्यू खूप इम्पॉर्टंट आहे. लक्षात आलं? त्यामुळे ह्या टॉपिकचं व्यवस्थित प्रिपरेशन करा. काही डाऊट असेल तर मला फोन करा. ठीक आहे, थांबूया.